हरकत नाही ना. गोगावले साहेबांनी समजून घ्यावं सगळ्यात अगोदर महत्त्वाचं. विषय असा आहे, सगळे सोयरे टिकत नाही. मग जज आमच्याकडं का आणले होते? सरकारनं न्यायाधीश, सरकारनं तुमचं सरकार होतं, तुमचेच उदय सामंत सर होते त्यावेळेस बैठकीला. अनेक होते, धनंजय मुंडे होते, परत ते आपले बच्चू भाऊ होते, लय होते. आता नावं त्यावेळेची परत क्लेपा काढावं लागतात. पण जरा मेन मुद्द्यावर आपण येऊ की त्यावेळेस सांगितलं सगळे सोयऱ्यांची आपण देऊ. मग ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या आधारावर, म्हणजे व्याख्या बघा, ज्याची नोंद सापडली त्या आधारावर नोंद न सापडायला मराठ्याला देऊ, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला देऊ. सोयऱ्याला का देऊ? तर दोघांचा सारखा व्यवसाय, सगळं काय जे आरक्षणाला निकष लागते ते सारखं आहे म्हणून द्यायचं. ह्यो एक शब्द, ह्यो 3 नंबरचा शब्द आहे 4. गोगावले साहेबांना सांगतो की 4 शब्द आहेत. त्यातल्या तिसरा शब्द होता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची या पद्धतीनं. ज्याची नोंद सापडली त्या आधारावरच नोंद न सापडलेला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे. चौथा शब्द होता, तिसरा शब्दाचा विषय संपला होता. चौथा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली, मी जबाबदारीनं TV9ला आज सांगतो आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही चौथा शब्द आहे का नाही? बाकीचं मग बोलायचं नाही. नैतिकता जाऊन दे खड्ड्यात तिकडे. ज्याची नोंद सापडली सुरू करा सरसकट मराठ्यांना द्यायला. ज्याची नोंद सापडली त्याच्या आधारावर मागल त्या मराठ्याला द्यायला सुरुवात करा. मराठ्यांनी अर्ज करायचा आणि सरकारने द्यायचं. का मान्य केलं तुम्ही त्यावेळेस? का मान्य केलं तुम्ही ते? मला माहीत होतं दादा, खरं सांगतो मी तुम्हाला. पुन्हा मागंही एकदा सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा आठवण महाराष्ट्राला करून देतो आपल्या माध्यमातून. आणि आपल्याला विनंती माझ्या समाजापर्यंत हे जाऊ द्या. मला माहीत होतं गिरीश महाजन डाव टाकायला माणूस पक्का आहे. खूप आंदोलनात असे डाव त्यांनी टाकलेले आहेत. मी विरोध करायचा म्हणून गिरीश महाजन साहेबाला विरोध करत नाही. सत्य बोलतो सांगताना मी खूप आंदोलनापासून सावध होतो. मी ह्या आंदोलनाला 40-50 आंदोलनं जोडलेली ती, 1-2 नाही. तुम्हाला वेळ असेल तर मी मुद्दाम 2 मिनिटाचा वेळ घेतो आहे की दादा मी खूप आंदोलनं जोडले याला म्हणून टिकू शकलो नसता. वर्षभर आंदोलनाचा टेम्पो चालवणं ही साधी गोष्ट नाही. बोलायचं म्हणून मीडियावर बोलत नाही. आणि त्याच्यात एवढा मोठा बलाढ्य समाज, मराठा समाज घेऊन चालून हा आंदोलन चालवणं सोपं नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.